याचा अर्थ तर स्पष्ट आहे की मराठी भाषेचे विरोधक हेच आहे. कारण बातों के भूत लातों से मानना पड़ता उनको. कारण यांना बात कळतच नाही तर म्हणून लाता माराव्या लागतात आणि त्या एक भावना असतात असं मला वाटतं. आणि म्हणून निशिकांत दुबेंनी यावं ना. स्वागत तुम्ही करणार तर आम्ही स्वागताला येऊ ना तुमच्यासोबत, निश्चित येऊ. उद्धव ठाकरे यांच्याकडे काय खोके कमी आहेत का असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत केला. आमदारांशी संपर्क तुटला होता, ठाकरे कबूल का करत नाही? यांचा फार संपर्क आहे का? यांचा किंवा यांच्या पक्षाच्या नेत्यांचा फार संपर्क आहे का? मला असं वाटतं आमदाराशी संपर्क तुटला वगैरे पेक्षा तुमची ईडी सीबीआय जर बाजूला केली ना आणि पोलिसही बाजूला केलं तर ह्याच्यातले सगळेच्या सगळे वापस परत धावत येतील या मेंटॅलिटीमध्ये ना. आजही तुमच्या मानसिक दबावाखाली तुमच्याबरोबर काम करतात. बाकी तुमच्याकडं तुम्हाला पाहून येणं असं तुमच्यामध्ये काही नाही आहे. म्हणून जे काही आले एक एक म्हणजे प्रत्येकाची कुंडली आपल्याकडे की कोण कशामुळे केलेलं आहे. जे लोक तुमचेच लोक पत्रकार परिषदा घेऊन याची ईडी त्याची सीबीआय लावत होते तर तुमच्या आता सोबत मांडीला मांडी लावून बसतात. आता तुम्ही काय गोष्टी करतात? आमदाराशी संपर्क कमी झाला आणि हे झाला आणि ते झाला. आमदारांच्या ईडी लावल्या, वेगवेगळ्या इन्क्वायऱ्या लावल्या आणि तुम्ही त्यांना कळायला लावलं. हे तर सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. गोल टोपीवाल्यांना मारा आणि मदरशात मराठी शिकवा असं मंत्री नितेश राणे म्हणाले. नितेश राणे त्याच्यावर कोणतं आपण रिॲक्शन देऊ नये असं मला स्पष्ट वाटतं. त्यांच्या विचाराला काही व्हॅल्यू नाही, त्यांचे पक्षच व्हॅल्यू देत नाही तर आम्ही काय विचारायचं त्यांना. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या मनात काय आहे ते सांगू शकत नाही, मात्र मुंबई महापालिकेवरती महायुतीचा झेंडा फडकणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. कोणी थांबवलंय तुम्हाला? त्यांना कोणी थांबवलंय? काल मेघना बोर्डीकरांनी ग्रामसेवकाला धमकी दिल्याचा व्हिडिओ मी नाही बघ. तुम्ही मला जरा काही विषय विचार. तू काय केलं मी काय केलं हे तुम्ही रिॲक्शन नका विचारू मला. माझ्याकडून काय हे काय ते सांगा ना. तुम्ही नितेश राणे बोलला, मेघना बोर्डीकर, मी काय करू त्याला? त्यांना विचारा, मला काय घेणं नाही त्यांच्या. कोल्हापुरातील नागरिक संतापलेले आहेत. कारण त्या ठिकाणी माधुरी हत्ती जी आहे ती अंबानीच्या गार्डनला गेलेली आहे. संताप व्यक्त केला जातोय, जिओचे काळपोट केले जातात आणि अंबानीच्या विरोधामध्ये एक मोठा लढा उभा तयार झालेला आहे. आणि त्यानंतर विरोधी पक्षाची भूमिका काय असणार? विरोधी पक्षाची याच्यात पक्षाचं काही आवश्यकता असण्याची गरज नाही. परंतु ज्या पद्धतीनं एक भावनिक नातं त्या हत्तीनीशी, मला वाटतं महालक्ष्मी का महादेवी नाव आहे, माधुर काय नाव आहे तिचं. आणि आता हे प्राणी संघटनेवाले तर सगळीकडेच जात असतात. ठीक आहे, त्याला उपाय करता येऊ शकतो. परंतु ज्या पद्धतीनं या हत्तीनीशी एक भावनिक नातं आजचं नाही आहे. मागच्या मी जे माहिती घेतली त्याच्याप्रमाणे कित्येक शेकडो वर्षापासून अशा पद्धतीनं ही हत्तीन हिचं भावनिक नातं समाजाशी तर आहे, त्या भागातील जनतेशी आहे. आणि म्हणून ती हत्तीन जर अशा पद्धतीनं अंबानीच्या हवाली करण्यात असेल तर हे चुकीचं आहे. त्यामुळे जनभावना संतप्त झालेली त्या भागातली. मी आत्ताची माहिती घेतली की जे राजू शेट्टी त्यांनी तर सकाळी 4 वाजेपासून पदयात्रा सुरू केलेली आहे. आणि असं एक भावनिक नातं काही आपल्या म्हणजे सगळ्या हिंदुस्थानात असा प्रकार आहे. वेगवेगळ्या ठिकाणी छोट्या छोट्या विषयाशी भावनिक नातं असतं. आणि माझ्या माहितीप्रमाणे जैन बांधवांचं प्रामुख्यानं या हत्तीनीशी भावनिक नातं आहे. आणि मला या सगळ्या परंपरा प्रथा आपण पाळल्या पाहिजे असं मला तरी वाटतं. आणि म्हणून या हत्तीनीशी जी जोडलेल्या भावना आहे याच्याशी सरकारने खेळू नये असं स्पष्टपणे वाटतं. राज्य सरकारमधील बरेचसे मंत्री कुणी रम्मी खेळतंय, कुणी कुणाला मारायच्या धमक्या देत आहेत. संजय केनेकरांची एक ऑडिओ क्लिप समोर आली ज्यामध्ये एका इसमाने प्रश्न विचारला होता तर त्याला मारायची धमकी दिली, तंगडी तोडायची धमकी दिली. आणि अशा प्रकारे लोकप्रतिनिधी धमक्या देणं कितपत योग्य वाटतं आपल्याला? हे काय पहिलं उदाहरण नाही आहे. हे अनेक उदाहरणं आहेत सत्ताधारी पक्षाच्या लोकांचे. मग ते बुलढाण्याचा आमदाराचा असेल, ते पडळकराचा असेल, ख्रिश्चन बांधवांना ठोकून काढू.
आणि आता संजय केनेकर कोणाला बोलले असेल मला माहिती नाही कोणाला बोलले, पण तुम्हाला असं वाटतं असं कोणीच कोणाला बोलू नये असं मला तरी वाटतं. बरं. संजय शिरसाटांचे कारण की वक्तव्य समोर आलंय. कुणी 5 कोटी म्हणजे कुणी 5 कोटी मागितले तर माझ्याकडे आमदारांनो मी तुम्हाला 10 काय 15 काय त्यापेक्षा जास्त देऊ शकतो. घरचा पैसा थोडाची सरकारचा पैसा. मला वाटतं हीच मनोवृत्ती चुकीची आहे. हीच मनोवृत्ती कलंकितपणा दाखवते, आपल्या भावना दाखवते, आपल्या मनात काय आहे दाखवतं की सरकारचा पैसा म्हणजे लुटायचा पैसा आहे. ही भावना जी आहे ना, आपलं काय जातं, आपल्या काय बापाचं जातं. अरे एक एक माणसाचा एक एक रुपया टॅक्स जमा करून हे राज्य तयार होत असतं, हे राज्य बनत असतं. आणि म्हणून आपल्या बापाचं काय जातं, तुमच्या बापाचं जात नसेल पण जनतेच्या बापाचं जातं आहे ना. आणि म्हणून ह्या असे जे शब्द आहे, आपल्या बापाचं काय जातं, म्हणजे जनतेशी यांना देणं घेणं नाही, जनतेला लुटा आणि अशा पद्धतीनं जिथं जिथं द्यायचं त्या द्या, ही मानसिकता याच्यातून दिसते. बरं, एकीकडे म्हणतात की तुम्हाला पाहिजे तेवढे पैसे घ्या, मात्र दुसरीकडे शेतकऱ्यांची जी योजना होती 1 रुपयात पीक विमा बंद केली आहे. त्यामुळे लाखो शेतकऱ्यांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये पीक विमे भरलेले नाहीयेत. येणाऱ्या काही दिवसांमध्ये अडचण निर्माण होऊ शकते. एक तर पीक विमा योजना जी 1 रुपयात होती त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणावर मागच्या वर्षी माझ्या माहितीप्रमाणे 1.5 कोटीच्या वर जवळपास 1,60,70,75 67 लाखाच्या आसपास शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता. यावर्षी आत्तापर्यंत 87-88 लाख शेतकऱ्यांनीच पीक विमा भरलेला आहे. अजून 14 ऑगस्ट तारीख आहे. निश्चित 1-1.25 कोटी शेतकरी विमा भरतील. आणि याच्यात चांगली गोष्ट अशी की मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचं प्रमाण याला जास्त आहे, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातल्या शेतकऱ्यांचं प्रमाण कमी आहे. यालाही कारण आहे कारण मराठवाडा असो विदर्भ असो या भागात पिका पाण्याच्या विषयी एक अनसर्टनिटी ज्याला म्हणता येईल, ज्याला विश्वासार्हता नाही आहे. पाऊस कधी पडेल नाही पडेल, वातावरण कसं असेल, आणि म्हणून या कारणामुळं शेतकरी पीक विमा मोठ्या प्रमाणावर घेतात. परंतु 1 रुपयाचा फायदा निश्चित होता, परंतु याचा गैरफायदा अनेक शेतकऱ्यांनी घेतल्यामुळे बहुधा सरकारने बंद केली असावी. परंतु शेतकऱ्यांनी विमा भरला पाहिजे अशा मताचा मी तरी आहे. 50 खोके एकदम ओके ही म्हण ज्यांनी सुरू केली होती, जे गोरंट्याल, त्यांनी अखेर दुसरा रस्ता पकडला आणि ज्या पक्षात गेले त्या नेत्याचं त्यांचं जमत नाहीये. मग तुम्हाला असं वाटतंय का एकत्रित युती झाली, सत्ता आली, मग शिंदे सेनेतील नेत्यांना बाहेरचे नेते इनकमिंग करून त्यांच्या खांद्यावर डोक्यावर बसवले जात आहेत, भविष्यात डोक्याची घंटा आहे? नाही, त्यांचं कोणाशी जमत नाही असं म्हटलं. अर्जुन खोतकर थोडी त्यांचे नेते आहेत. अर्जुन खोतकर वेगळ्या पक्षात आहे. कैलास गोरंट्याल भारतीय जनता पार्टीत गेले. भारतीय जनता पार्टी शिंदेचा पक्ष एक थोडी आहे. खरं तर आता 50 खोके एकदम ओके जी कैलास गोरंट्याल यांनी घोषणा दिली होती, हे खोके पुरवणारे हेच भारतीय जनता पार्टीचे लोक आहे आणि आता ते तिथंच जाऊन बसलेले. ही वैचारिक दिवाळखोरी आहे. खासदार नारायण राणे असं म्हणतात की ठाकरे घराणंच नव्हे तर उद्धव ठाकरेंची शिवसेना संपवायला मी बसलोय. अशा कित्येक पिढ्या येतील आणि जातील. तुमच्यासारखे असे 2 दिवसात सुनता करून आले लोक काय करणार? तुमचेच पक्ष तुम्हाला विसर्जित करावे लागले, स्वतःचे पक्ष तुम्हाला विसर्जित करावे लागले आणि तुम्ही आमच्या पक्षाच्या गोष्टी करता का? स्वतःचे पक्ष तुम्हाला वेशीला टांगावं लागले, स्वतःचे पक्ष स्थापन केले, विसर्जित केले लागले. उद्धव ठाकरेंचा पक्ष जिवंत, 20 आमदार आहेत, 9 खासदार आहेत, परिषदेमध्ये 7 आमदार, 27 आमदार आहे आणि 10-12 खासदार आहे. असा पक्ष शिवसेना संपवण्याचा अजून कोणता या माईचा लाल या पृथ्वी तलावर जन्मलेला नाही. नारायण राणे तर किती जाडकी पत्ती. तुम्ही काही दिवसांपूर्वी संभाजीनगरला किंवा जायकवाडीच्या पाण्यासाठी आंदोलनं केले, सर्व पक्ष एकत्रित आलेले होते. मात्र काही दिवसांपूर्वी जायकवाडीचं पाणी सोडलं तर राधाकृष्ण विखे पाटील आलेले होते, त्यांच्या हातून पाणी सोडलं गेलं. तर त्यांच्या या भूमिकेला विरोध केला जातोय कारण ज्यांनी विरोध केला पाणी देण्यासाठी तुम्ही त्यांना पाणी का सोडलं? हे नाटक होतं. हे पाणी सोडणं आणि ते आम्ही पाणी मागणं ह्याच्यात फरक आहे. हे पाणी सोडलं, ते ओव्हरफ्लो झालं, तिकडचे सगळे वरचे धरणं म्हणून सोडलेलं आहे. परंतु जो हक्काचा वाटा आहे, वरच्या धरणाला 85% पाणी मिळतं आणि खालच्या धरणाला 64% आणि ते 55% पण आणण्याचा प्रयत्न चालू आहे. त्या धोरणाला आमचा विरोध आहे. याशी काही 4 दरवाजे 2 दिवस उघडले त्यांनी पाणी थोडी येत असतं. तो एक पावसाळ्यामध्ये वरती नाशिक वगैरे भागात मोठा पाऊस झाला, तिकडची धरणं तुडुंब भरली म्हणून सोडलेलं. हे काही पाणी नियमित सोडणार आहे का? नियमित जे धोरण ठरलेलं ते अंमलबजावणी करणार आहे का? तर विखेंनी याला विरोध केलेला आहे.
विखेंनी या सगळ्या पाण्याच्या संदर्भात स्वतः त्यांची संस्था याविरुद्ध सुप्रीम कोर्टात गेली होती, परंतु मराठवाड्यातल्या जनतेनं त्याच्यावर विजय प्राप्त केला आहे. आणि खऱ्या अर्थानं मराठवाड्याला पाणी देण्याचे विरोधक कोण असेल तर ते विखे पाटील आहेत. आणि त्यामुळे असं पाणी सोडणं म्हणजे काय पाणी येणं असा त्याचा अर्थ नाही आहे. सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल झालेले आहेत. पोलिसांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश कोर्टानं दिले होते. हे सोमनाथ सूर्यवंशींचा जो मृत्यू झाला हा पोलीस कोठडीत झाला. कोणता माणूस तर त्याला भेटला नाही, कोणता व्यक्ती तर त्याच्याकडे गेला नाही. याचाच अर्थ पोलीसच त्याच्यासोबत होते, बाकी कोण होतं. अज्ञात कोण असेल तर ते पोलीसच असतील. आणि म्हणून या संबंधित पोलिसावर कारवाई केली पाहिजे ही मागणी सोमनाथ सूर्यवंशींची आई भाऊ यांनी सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन केली आहे. खालच्या कोर्टाने वरच्या कोर्टाने सुद्धा अशाच पद्धतीनं निकाल दिलेला असताना सरकार वेगळ्या पद्धतीनं या निकालाचा अर्थ लावते, परंतु जनता त्याला निश्चित ज्या ज्या वेळेस वेळ येईल त्यास उत्तर देईल. थँक्यू. कशाचा? औरंगजेबाची जी कबर आहे त्या ठिकाणी जे बोर्ड लावलं तिथं आलमगीर असा शब्द लावलेला आहे. काही हिंदुत्ववादी संघटना म्हणतात की आलमगीर हा शब्द काढण्यात यावा, आलमगीर तिथं लावू नये. हां बरोबर आहे ना, औरंगजेब लावा फक्त. तसं जे पत्र आहे आमदार माझे आमदार त्यांनी बावनकुळेला दिले, बावनकुळेंनी ते आदेश दिलेले असं त्यांनी म्हटलं. ते निवेदन घेऊन आज कलेक्टर भेटायला जाणार. कोण माझे आमदार? निलेश शिंदे केले नाव त्यांचं. हां निलेश शिंदे केले नाव. निलेश शिंदे थोडे आमदार आहे. कोण निलेश शिंदे? नितीन शिंदे आमदार, माझे आमदार. नितीन शिंदे आपल्या इथले नाही मग ते तिकडचे, पण त्यांनी बावनकुळ्यांना पत्र दिले की त्या ठिकाणी जे मजार आहे त्याचा जो बोर्ड आहे तो काढून टाकावा. पण तिथं कुठं बोर्ड आहे औरंगजेब? आलमगीर नाही आता नवीन लागला असेल, पण आधी काढला होता तो औरंगजेब लिहिलेला होता. औरंगजेबाला तर आलमगीर लिहायची काही गरज नाही, हे तर सत्य आहे. गोट्या गीतेचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, त्यात तो वाल्मिक कराड दैवत आहे आणि धनंजय मुंडेंना टार्गेट करू नका असं म्हणतोय. आणि जितेंद्र आव्हाड बंधारी समाजाचे नाही का असंच ते सगळं म्हणतात. समाज वगैरे भानगडीत मी जात नाही, परंतु एक गुन्हेगार जो वॉन्टेड आहे तो खुलेआम 8-9 मिनिटाचा व्हिडिओ एका रेल्वे ट्रॅकवर बसून काढतोय आणि पोलिसांना तो सापडत नाही. हे दुर्दैव आहे सगळ्यात महत्त्वाचं. तो गोट्या गीते काय बोलला हा विषय द्या सोडून, कोणाविषयी बोलला हा सोडून द्या. असं बोलल्याने काही फरक पडत नसतो. पण तो 9 मिनिटाचा व्हिडिओ काढतो आणि पोलिसांना तो वॉन्टेड असलेला गोट्या गीते आहे. मग महादेव मुंडे कोण आहे? समजा जितेंद्र आव्हाडांनी मागणी केली असेल, समाजाचा उल्लेख केला, तर महादेव मुंडे कोण आहे? वंजारीच आहे ना. हा मग तुम्ही जर आपल्या समाज बांधवाची हत्या तुम्ही करता तर मला असं वाटतं याच्यात तर पाप नाही ना. आपल्या काय कोणत्याच समाजाच्या याच्या हत्या काय पर्याय नाही. आपण विचाराने लढा लढू शकतो. आणि म्हणून जितेंद्र आव्हाडविषयी ते बोलले असेल, कोण वंजारी कोण आहे नाही हा मुद्दा महत्त्वाचा नाही, परंतु हे सगळे खुनी लोक आहेत आणि हे पोलिसांना सापडत नाही, पण व्हिडिओ व्हायरल करतात. आपण मोठं टेक्नॉलॉजीच्या गोष्टी करतो, AIच्या गोष्टी करतो. या सगळ्या काळामध्ये मला असं वाटतं हे पोलिसांना आणि सरकारला चॅलेंज आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.